हाय फ्रेंड्स, एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज। तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती जी 2019ची भरती आहे ना मित्रांनो, त्यासाठी चालू घडामोडीचा व्हिडिओ आहे। तर या व्हिडिओमध्ये 28 जानेवारी 2019ची चालू घडामोडी आहे। तर मित्रांनो, 27 जानेवारीची चालू घडामोडी मी अपलोड केलेली नाही आहे, काही कारणामुळे मी जरा बाहेर गेलो होतो, त्यासाठी अपलोड केलेली नाही आहे। तर या व्हिडिओमध्ये 28 जानेवारी 2019ची चालू घडामोडी आहे। चला तर आपण चालू करूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या 21 वर्षाखालील महिला कबड्डी संघाचे कर्णधार सोनाली हेळवी हिचा आकाशवाणीवरील म्हणजे मन की बात या कार्यक्रमामध्ये उल्लेख केलेला आहे। त्याचप्रमाणे खेलो इंडियाची चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे मोदी कौतुक केलेले आहे। तर मित्रांनो, तर महिला कबड्डीचे कर्णधार कोण आहेत म्हणजे कॅप्टन कोण आहेत आपल्याला विचारले जाऊ शकतात। कबड्डीचे 21 वर्षाखाली महाराष्ट्राचे सोनाली। ओके, तर पुढचा प्रश्न, 30 वर्ष जुना शताब्दी एक्सप्रेसच्या जागी धावणारी ट्रेन 18 या रेल्वेला वंदे भारत एक्सप्रेस असे नाव देण्यात आलेले आहे। ओके, वंदे भारत एक्सप्रेस हे नाव देण्यात आलेले आहे। 30 वर्षाची जी शताब्दी एक्सप्रेस आहे ना, त्याच्या ठिकाणी आता ट्रेन 18 नंबरनं त्याला नाव देण्यात आलेलं आहे। तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पणजी गोवामधील मांडवी नदीवर पुलावरील 5.1 किलोमीटरची जो लांबीचा पूल आहे ना मित्रांनो, त्याचं उद्घाटन केलेलं आहे। अटल सेतू या पुलाचं नाव आहे। ओके, तर ऑक्सफर्ड डिक्शनरीने जाहीर केलेल्या संस्कृतपासून मिळणारा नारी शक्ती शब्द 2018 सालच्या हिंदी शब्द म्हणून निवडला गेलेला आहे मित्रांनो। ओके, ऑक्सफर्ड डिक्शनरीने जाहीर केलेलं आहे। तर ऑक्सफर्ड डिक्शनरीने 2018 मधील वर्ड ऑफ द इयर म्हणून नारी शक्ती या शब्दाची निवड केलेली आहे। वर्ड, ओके, ऑक्सफर्ड डिक्शनरीने जाहीर केलेलं आहे। नारी शब्दाची निवड झालेली आहे मित्रांनो, वर्ड ऑफ द इयर आहे। तर शास्त्रज्ञ अणुऊर्जा आयोगाचे चौथे अध्यक्ष डॉक्टर राजा रामन यांचा जन्म 28 जानेवारी 1925 मध्ये झालेला आहे। तर स्वातंत्र्य सैन्याची पंजाब केसरी तथा लजपत राय यांचा जन्म 28 जानेवारी 1865 मध्ये झालेला आहे मित्रांनो। ओके, तसेच व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा मित्रांनो, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्याने अशा प्रकारचे न्यूज अपडेट तुम्ही सहजपणे बघू शकता। माझं चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। बाय।